हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10th अल्जेब्रा चा चॅप्टर 6 स्टॅटिस्टिक्स यामधला प्रॅक्टिस सेट 6.1 या प्रॅक्टिस सेट 6.1 मधला क्वेश्चन नंबर 5 आणि 6 बघणार आहोत. दॅट इज बेस्ड ऑन हाऊ टू फाइंड मीन बाय स्टेप डेविएशन मेथड. So let's start. Question is, a frequency distribution of funds collected by 120 workers in a company for the drought affected people are given in the following table. Find the mean by step deviation. काय काढायचं आपल्याला? मीन काढायचा आहे. कुठल्या मेथडनी? स्टेप डेविएशन मेथडनी आपल्याला मीन काढायचा आहे. प्रॉब्लेम काय आहे बघा. इथे फंड दिलेला आहे 0 to 500. यामध्ये 35 वर्कर्स आहे. 500 to 1000 मध्ये 28 आहे. यामध्ये 32 आहे. यामध्ये 15 आहे आणि यामध्ये 10 वर्कर्स आहेत. आता आपल्याला काय काढायचं याचं? आपल्याला काय काढायचं? मीन बाय स्टेप डेविएशन मेथड. तर स्टेप डेविएशन मेथड आपल्याला 6 कॉलम करायचे आहेत. पहिला आहे क्लास, दुसरा आहे क्लास मार्क. हा जो आहे हा ॲक्च्युअल क्लास. हे जे सगळे आहे ते आपण या क्लासमध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर क्लास मार्क जो आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर तिसरा आपल्याला DI काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला UI काढायचा आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी, जी फ्रिक्वेन्सी आपल्याला इथे दिलेलीच आहे बघा. आपल्याला क्लास दिलाय, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आणि मग नंतर इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी FI XI ने दाखवतो. क्लास मार्क हा XI ने दाखवतो. इथे आपल्याला मिळणार आहे UI आणि सगळ्यात शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला हा FI आणि हा UI म्हणजे इथे ज्या आपल्याला ऑब्झर्वेशन जे काही नंबर्स मिळतील त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला शेवटच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. क्लिअर? तर किती कॉलम करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला स्टेप डेविएशन मेथड करता आपल्याला 6 कॉलम करायचे आहेत. आणि 6 आपल्याला पहा ॲझ्युम मीन डायरेक्ट मेथडमध्ये आपण 4 कॉलम करतो बघा. इथे आधीच्या व्हिडिओमध्ये एक थोडंसं बघा. डायरेक्ट मेथडनी जर आपल्याला मीन काढायचं असेल तर 4 कॉलम करतो. क्लास, क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी आणि शेवटचा हा XI आणि हा FI. ॲझ्युम मीन मेथडनी जर आपल्याला काढायचं असले तर आपल्याला 5 कॉलम करावे लागतात. क्लास, क्लास मार्क, डेविएशन, DI, फ्रिक्वेन्सी आणि DI XI हे आपल्याला दिलेच राहतात. क्लास आणि फ्रिक्वेन्सी हे 2 कॉलम आपल्याला दिलेलेच राहतात. आणि आपल्याला स्टेप डेविएशनमध्ये 6 कॉलम कुठले? सुरुवातीला क्लास, त्यानंतर क्लास मार्क, त्यानंतर आपला DI दॅट इज XI मायनस A, त्यानंतर आपला UI दॅट इज DI अपॉन G, त्यानंतर आपली फ्रिक्वेन्सी ती आपण दाखवतो FI नी आणि सगळ्यात शेवटचा FI आणि UI. राईट? तर आता इथे आपल्याला लक्षात घ्या, डायरेक्ट मेथडला 4 कॉलम, ॲझ्युम मीनला 5 कॉलम, स्टेप डेविएशनला किती कॉलम? व्हेरी गुड, 6 कॉलम. आणि अशा प्रकारचा प्रश्न फाइंड द मीन हा 3 किंवा 4 मार्कांकरता परीक्षेत येतोच. किती मेथड आहेत? 3 मेथड. डायरेक्ट, ॲझ्युम मीन आणि स्टेप डेविएशन. यातला आपण या व्हिडिओमध्ये स्टेप डेविएशननी मीन कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. आणि त्याकरता हे आपण प्रॉब्लेम आहेच आपल्याकडे. राईट? प्रॅक्टिस सेट 6.1 मधला हा जो क्वेश्चन नंबर 5 आहे तो. आता मी काय केलं, हा जो क्लास आहे बघा यामध्ये जे दिलेलं आहे ते मी ऑलरेडी यामध्ये लिहून घेतलेलं आहे. जसा क्लास दिलेला आहे. राईट? बघा याच्यामध्ये क्लास लिहिलेले आहेत आणि इकडे फ्रिक्वेन्सी. आता ही फ्रिक्वेन्सी आपल्याला यावरनं लिहायची आहे बघा. ही जी फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सी मी इथे लिहिते. पहिल्याची फ्रिक्वेन्सी आहे 35 बघा. इथे हे जी फ्रिक्वेन्सी आहे ते लिहून घेते. हे इथे ह्या नेक्स्ट कॉलममध्ये ही जी फ्रिक्वेन्सी आहे 35, 28 ती इथे लिहून घेते. फ्रिक्वेन्सी पहिल्याची 35 आहे. त्यानंतर दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 28 आहे. राईट? 28. तिसऱ्याची इथे 28 लिहिते.
त्यानंतर तिसऱ्याची फ्रिक्वेन्सी 32 आहे. त्यानंतर चौथ्याची फ्रिक्वेन्सी 15 आहे. आणि सगळ्यात शेवटचा क्लास जो लिहायचा राहिला माझा 2000 to 2500 या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 10. क्लिअर? तर या 6 पैकी आपल्याला 2 जे कॉलम आहेत ते आपल्याला दिलेलेच राहतील. क्लिअर? राईट. आता आपल्याला क्लास मार्क, आता याचा क्लास मार्क काढायचा. तर याच्या 2 पद्धती मी सांगितल्या होत्या. क्लास मार्क काढण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली जी पद्धत आहे बघा, कुठलाही क्लास जर असेल, जसं आपण म्हणू 5500 to 1000, तर या क्लासला याला म्हणतात लोअर लिमिट, याला म्हणतात अप्पर लिमिट. 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही बघितलं. आता जर मला क्लास मार्क काढायचा असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. म्हणजे इथे म्हणू आपण की बाबा 500 प्लस 1000 अपॉन 2 दॅट इज 1500 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 750. क्लिअर? हा झाला क्लास मार्क. मग आता इथे प्रत्येक क्लासचा असं करणार आहे का आपण? नाही. तर दुसरी एक शॉर्ट मेथड सांगते. तुम्ही एकच कुठलाही पण क्लास घ्या, त्यामधला डिफरन्स घ्या. ही झाली पहिली मेथड. राईट. आणि आता दुसरी मेथड सांगते मी. दुसरी मेथड तुम्हाला कुठल्याही मेथडने तुम्ही काढू शकता. दुसऱ्या मेथडमध्ये तुम्ही काय करणार आहे? डिफरन्स पहिल्यांदा घेणार आहे. कोणता डिफरन्स घेणार आहे? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करणार आहे. राईट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. त्यानंतर तुम्ही काय करणार आहे? नेक्स्ट स्टेपला तुम्ही हा जो डिफरन्स येईल त्याला डिवायडेड बाय 2 करणार आहे. राईट. आणि त्यानंतरच्या स्टेपमध्ये तुम्ही काय करणार आहे? प्रत्येक क्लासचं जे लोअर लिमिट आहे ना, त्यामध्ये हा डिफरन्स डिवायडेड बाय 2 ॲड करणार आहे. म्हणजे प्रत्येक क्लासचं आपल्याला हे असं काढावं लागत नाही की बाबा लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट असं काढावं लागणार. फॉर एक्झाम्पल आता हाच बघू. बघा 1000 आणि 500. आता ही पहिली स्टेप. 1000मधनं 500 गेले, किती राहिले? 500. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय करू आपण? त्याला डिवायडेड बाय 2 करू. किती येतं? 250. आता हे 250 काय करायचे? प्रत्येक क्लासमध्ये ॲड करायचे. आता इथे मी बघा पहिल्या क्लासचा आपण 250 इथे ॲड करते. 0 प्लस 250 250. 500 प्लस 250 750. 1000 प्लस 250 1250. हे 1500 प्लस 250 1750. आणि हे 2250. क्लिअर? हाऊ टू फाइंड क्लास मार्क? वी हॅव 2 मेथड्स. क्लास मार्क काढण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या आहेत. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. तुम्हाला जी सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही करा. राईट. आता आपण ॲझ्युम मीन हे जनरली काय करायचं? ॲझ्युम मीन ह्या क्लास मार्कमधनं घ्यायचं. तर आपण आता हे 5 आहेत ना रीडिंग, तर यातला हा जो मधला आहे, शक्यतोवर कुठलंही घेतलं तरी चालतं. लक्षात घ्या, कुठलंही घेतलं तरी चालतं. पण आपण काय करणार आहे? हा जो मधला आहे त्याला ॲझ्युम मीन पकडणार आहे. म्हणजे आपला कॅपिटल ए म्हणजे ॲझ्युम मीन. ॲझ्युम मीन म्हणजे काय? की एखादा जे मीन आपण नंतर काढणार आहे ते आधीच आपण ॲझ्युम करायचं, म्हणजे गृहीत धरायचं. राईट. तर इथे हे 1250 हे ॲझ्युम मीन. त्यानंतर इथे आपल्याला अजून काय काढायचं आहे? आपल्याला जी घ्यायचा आहे. जी म्हणजे ॲक्च्युअल GCD. जी म्हणजे काय येतो? GCD. आता GCD हा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असतो. आता इथे तसं बघितलं तर दुसरं एक की यांतला मग जो डिफरन्स आहे ना तो तुमचा GCD. तसंही दुसरी मेथड आहे. जशी मी क्लास मार्कची मेथड सांगितली तशी जीची ही मेथड आहे की बाबा यातनं हे गेले तर 500, यातनं हे गेले तर 500, यातनं हे गेले तर 500. म्हणजे हा काय झाला? GCD, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, दॅट इज शोन बाय स्मॉल g. राईट. आता मी काय करणार आहे बघा, इथे DI मला काढायचा. तर DI म्हणजे काय? तर हा जो आहे हा एक्स आहे तुमचा. XI मायनस ए. म्हणजे तुम्ही काय करणार आहे? 250 मायनस 1250 असं तुम्हाला लिहायचं नाही. मी फक्त तुम्हाला समजवण्याकरता करते. यातनं 1250 जो ॲझ्युम मीन आहे तो मायनस करायचा. जे किती येईल? मायनस 1000. यातनं 750 मायनस 1250 जे किती येईल तो मायनस 500. त्यानंतर इथे
1250 मायनस 1250 म्हणजे किती येईल तो 0. त्यानंतर इथे 1750 मायनस 1250 किती येईल तो 500 राईट. आणि इकडे 2250 मायनस 1250 इज इक्वल टू मायनस नाही, हे काय होतील प्लस 1000. हा 1000 आहे बरं का. ठीक आहे. हे तुम्हाला परीक्षेत लिहिण्याची गरज नसते बघा, हे नाही लिहायचं, मी तुम्हाला समजवण्याकरता. बघा हे यातनं 1250 यातनं 1250 मायनस केला, यातनं मायनस केला, यातनं मायनस केला, यातनं मायनस केलं, तुम्हाला क्लॅरिटी यावी याकरता हे केलं. इथे काही कोणाला डाऊट असेल तर मला नक्की विचारा. ही थर्ड कॉलम कसा भरायचा तो समजला. परत एकदा आपण बघू की क्लास दिलेलाच असतो. त्यानंतर क्लास मार्क काढण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या. त्यानंतर तिसऱ्यामध्ये तुम्हाला DI काढायचं आहे. DI काढताना तुम्हाला हे लिहायचं नाही, हे मी तुम्हाला समजवण्याकरता लिहिलेलं आहे. तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे, तुम्हाला फक्त -1000 -500 0 हे फक्त लिहायचे, 500 आणि 1000. आणि अजून एक लक्षात येतं का तुमच्या की हा जर मी मधला पकडला ना तर तो 0, मग हा 500, हा 1000, वरचे निगेटिव्ह येतील आणि खालचे पॉझिटिव्ह 500. म्हणजे हे सारखंच, एक प्लस एक मायनस, एक प्लस एक मायनस, जेव्हा आपण मधला पकडतो तेव्हा. ठीक आहे, एक क्लिअर. त्यानंतर आता नेक्स्ट आपल्याला UI काढायचा आहे. UI काढायचा आहे तर आता इथे आपल्याला DI/G काढायचा आहे. UI ॲक्च्युअल काढायचा, UIच करता DI/G. G तर आपला फिक्स आहे, किती आहे G 500. म्हणजे आता हा जो DI आहे म्हणजे आपल्याला इथे काय करायचं, -1000 डिवायडेड बाय 500 हा G आहे बरं का आपला. मग तो काय येणार आहे -2. परत हे तुम्हाला सांगते की हे लिहायची गरज नाही, मी तुम्हाला समजवण्याकरता करते आहे. त्यानंतर इथे -500 अपॉन 500 म्हणजे किती येईल ती -1 राईट. हे लिहिण्याची गरज नाही, जे मी असा बॉक्स केलेला आहे ना ते लिहिण्याची गरज नाही. यू विल राईट ओनली दिस -2 -1. त्यानंतर 0 अपॉन 500. त्यानंतर इकडे काय येईल 500 अपॉन 500. त्यानंतर इकडे काय येईल 1000 अपॉन 500 राईट. म्हणजे इथे येईल 2, इथे येईल 1, इथे येईल 0. क्लिअर. आपल्याला काम कोणाशी आहे, आपल्याला काम यांच्याशीच आहे आणि फक्त हे आणि हेच लिहायचे आहे. पण फक्त तुम्हाला सगळं क्लिअर व्हावं म्हणून मी हे सगळं करते आहे राईट. आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट कॉलममध्ये आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन, -2 इंटू यांचं मल्टिप्लिकेशन, त्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन, त्यानंतर 0ला कशाने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0. त्यानंतर हा 15 1s 15, त्यानंतर 10 2s 20 राईट. आणि आता इथे आपल्याला ह्या सगळ्यांची टोटल करायची आहे राईट. इथे खालच्या कॉलममध्ये आपण काय करणार आहे, टोटल फक्त या 2 कॉलमची म्हणजे हा जो आहे समेशन FI आणि हा समेशन FI UI राईट. या 2 याची टोटल करायची आहे. तर आता टोटल करताना प्लस मायनसच्या चुका होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल, तुम्ही या दोघांची टोटल करून घ्याल. म्हणजे किती येईल ते हे -98 राईट. आणि इथे या दोघांची टोटल किती येईल 35. म्हणजे तिघांची टोटल आता 0 15 आणि याची टोटल येईल 35. आता हे प्लस आहे, हे मायनस आहे राईट. तर आता याची जी टोटल आपण केली तर इथे किती येईल, प्लस मायनस असल्यावर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो आणि आन्सर ऑफ साइन ऑफ ग्रेटर नंबर इथे -63. क्लिअर बेटा. चला मग आता इथे आपल्याला ही टोटल मिळाली, ही ॲक्च्युअल टोटल इथे लिहायची आहे -63. आणि याची टोटल तर आहेच आपल्याजवळ, किती आहे 120 वर्कर्स आहेत ना, म्हणून इथे दिलेलंच आहे याची टोटल 120 यायलाच पाहिजे. ठीक आहे. FIची हा कॉलम आपल्याला दिलेला, लक्षात ठेवा आपल्याला क्लास दिलेला आहे, क्लास फ्रिक्वेन्सी, हे 2 कॉलम ऑलरेडी आपल्याला दिलेले असतात. हे इथपर्यंत क्लिअर. आता आपला फॉर्म्युला बघा काय आहे, ॲक्च्युअल मीन बाय स्टेप डेव्हिएशन मेथडचा फॉर्म्युला काय आहे, मेथड. ठीक आहे. याचा फॉर्म्युला मीन हे नेहमी x बारनी दाखवतो आणि मग याचा फॉर्म्युला आहे आपला
ए प्लस यू बार जी, यू बार जी, राईट. ए म्हणजे ॲज्युम मीन हे पकडलं, राईट. जी म्हणजे हा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. आता हा यू बार आहे. आता हा यू बार कसा काढायचा, तर यू बार हा याच्याकरता फॉर्म्युला आहे समेशन एफ आय यू आय अपॉन समेशन एफ आय, जे आता आपण इथे काढलेलं आहे. तर इथे -63 आहेच आपली ही टोटल आलेली, आणि ही किती आहे 120. आन्सर हे निगेटिव्हमध्येच येईल, राईट. हे निगेटिव्हमध्ये येईल. आणि मग इथे आपण हे जर डिवाइड केलं तर याचं आन्सर येतं. आता ते तुम्ही डिवाइड करून घ्या. -0.525, राईट. हे आन्सर आहे. तर आता आपल्या सगळ्या व्हॅल्यूज टाकू. ए म्हणजे हा आपला ॲज्युम मीन किती आहे 1250, प्लस यू बार किती आला, हा निगेटिव्ह आला -0.525 इंटू जी, जी किती आहे 500, राईट. आता यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं 1250 प्लस यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करू, कारण बॉड मासनुसार पहिल्यांदा आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आणि हे मल्टिप्लिकेशन येतं -262.50, राईट. हे मल्टिप्लिकेशन येतं. आणि मग नंतर आपण 1250 प्लस इंटू मायनस मायनस 262.50. ज्यांना सबट्रॅक्शन येत नाही बघा, इथे 1250 इथे डेसिमल पॉईंट नाही म्हणून आपण इथे डेसिमल पॉईंट दिला, इथे पॉईंटच्या खाली पॉईंट दिला, इथे 50 इथे लिहिलं, इथे 262 लिहिलं. आता हे सबट्रॅक्शन जर आपण करायचं म्हटलं तर किती येतं बघा, हे येतं आपलं 987.50. बघा खूप जण मुलं चुका करतात की बाबा इथे डेसिमल पॉईंट एका ठिकाणी असतो एका ठिकाणी नसतो. तर अशा प्रकारे आपण हे मीन बाय स्टेप डेव्हिएशन मेथडने काढलं. हा आपल्याला फॉर्म्युला आहे, राईट. तर इथे हा जो आहे रुपीजमध्ये आन्सर शेवटचं काय येईल, मीन इज ₹987.50. क्वेश्चन नंबर 6 घेतो आहे प्रॅक्टिस सेट 6.1 मधला. द फॉलोइंग टेबल शोज फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ वीकली वेजेस ऑफ 150 वर्कर्स ऑफ अ कंपनी. आता 150 वर्कर्स म्हणजे इथेच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की बाबा समेशन एफ आय म्हणजे किती राहील 150 यायलाच पाहिजे. मागच्याही प्रॉब्लेममध्ये 120 वर्कर्स म्हणून आपलं बरोबर आलं तर समेशन एफ आय 120. 150 वर्कर्स ऑफ अ कंपनी. फाइंड द मीन बाय स्टेप डेव्हिएशन मेथड. बरोबर आहे. आता इथे आपल्याला हा टेबल दिलेला आहे. वीकली वेजेस आहेत 1000 टू 2000 हे 25 वर्कर्सचा आहे, 2000 टू 3000 45 वर्कर्सचा आहे, 3000 टू 4000 50 वर्कर्सचा आणि 4000 टू 500 हे 30 वर्कर्सचा आहे. बरोबर आहे. आता इथे तुम्हाला माहिती आहे की इथे हा म्हणजे राहतो क्लास आणि ही म्हणजे राहते फ्रिक्वेन्सी. असे 2 कॉलम तुम्हाला दिलेले राहतात. आणि तुम्हाला मी सांगितलं की बाबा स्टेप डेव्हिएशनला किती टोटल कॉलम करावे लागतात सांगा, टाईप करून मला कळवाल की किती कॉलम करावे लागतात. तर 6 कॉलम करावे लागतात. आणि आता इथे क्लास आणि आपला फ्रिक्वेन्सी हे दिलेलंच राहतं, राईट. तर आता इथे ॲक्च्युअल इथे माझं हे फ्रिक्वेन्सीचं हा इथे या टप्प्यात यायला पाहिजे होतं 25 45, त्यानंतर इथे 50 आणि इकडे 30 ही झाली फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. क्लास आणि फ्रिक्वेन्सी आपण लिहिलं. आता आपण क्लास मार्क काढण्याच्या 2 पद्धती पाहिल्या. तर आता इथे तुमचं 500 हे प्रत्येक लिमिटमध्ये जर तुम्ही ॲड केलं तर लोअर लिमिटमध्ये ॲड केलं तर इथे येईल 1500. इथे सांगा बेटा याचा काय येईल क्लास मार्क. चला नेक्स्ट क्लासचा क्लास मार्क किती येईल ते सांगा, टाईप करून सांगा मला याचा क्लास मार्क किती आला. जर तुम्ही टाईप केलं ना तर मला की बाबा तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि तो वहीमध्येही तुम्हाला लिहायचा आहे. आता आपल्याला काय करायचं, ॲज्युम मीन. आता तुम्ही म्हणाल टीचर आधी तर 5 ऑब्झर्वेशन होते म्हणून आपण पहिला पकडला, पण मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही कुठलाही पकडू शकता, इव्हन पहिलाही पकडू शकता, हा शेवटचाही पकडू शकता किंवा यातला जो नाही तोही पकडू शकता, कारण हा ॲज्युम आहे, गृहीत धरलेला आहे आपण. तर आता इथे आपण जनरली दुसरा पकडू, हा 2500 पकडू. जी म्हणजे मी काय सांगितलं ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. तर आता हा जो बघितला यांचं डिफरन्स आहे 1000चा प्रत्येक ठिकाणी. तर हा जी आहे कारण या 1000ला प्रत्येकाने दिस नंबर्स आर डिव्हिजिबल बाय
1000 राईट. त्यानंतर आता आपल्याला डी आय काढायचं आहे. डी आय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बाबा हा ए आहे राईट, हा एक्स आय आहे. म्हणजे इथे 1500 मायनस 2500, त्यानंतर 2500 मायनस 2500, त्यानंतर इथे 3500 मायनस 2500 राईट. आणि हे लिहायचं नाही बरं का, पण मी फक्त तुम्हाला समजवण्याकरता सांगते आहे. मग आता याचं ॲन्सर किती येतं? -1000 राईट. याचं ॲन्सर किती येतं? 0. याचं ॲन्सर किती येतं? 1000. याचं ॲन्सर किती येतं? 2000 राईट. बघा हे बघा, इकडे 1000, इकडे 1000, इकडे मायनस, इकडे प्लस. त्यानंतर हे 1000च्याच टाइम्स म्हणजे 1000 ॲड होतात आहे. तर आता इथे आपल्याला हे लिहायचं नाही. परत एकदा सांगते आहे, हे तुम्हाला फक्त समजवण्याकरता आहे. तुम्हाला फक्त याच व्हॅल्यू डी आयच्या झाल्या. आता डी आय अपॉन जी म्हणजे सरळ आपण काय करणार आहे? -1000 डिवायडेड बाय 1000 राईट. त्यानंतर आपण 0 डिवायडेड बाय 1000, त्यानंतर इथे 1000 डिवायडेड बाय 1000, त्यानंतर इथे आपण 2000 डिवायडेड बाय 1000 राईट. तर इथे काय येईल? -1. इथे ॲन्सर येईल -1. इथे 0, इथे 1 आणि इथे 2. क्लिअर झालं. चला आता परत एकदा तुमच्या याच्याकरता की हे लिहायचं नाही, ठीक आहे. हे तुम्हाला फक्त समजवण्याकरता. त्यानंतर आता यांचं मल्टिप्लिकेशन करू. -25, त्यानंतर इथे 0 येईल, यानंतर इथे 50 येईल, यानंतर इथे 60 येईल. क्लिअर. चला आता सगळ्यात शेवटच्या कॉलममध्ये यांची काय होईल? ॲडिशन, समेशन FI/UI. आता यांची ॲडिशन जर तुम्ही केली तर हे 60 + 50 110, 110 मधनं जर 25 मायनस केले तर आपल्याला येतं 85 राईट. आणि हे तुम्हाला आधी मी सांगितलंच आहे की FI ही 150 आलीच पाहिजे. जर तुम्ही ही टोटल केली तर ही तुमची टोटलही FI किती येईल? 150. क्लिअर बेटा. हे दोन्ही कॉलम महत्त्वाचे. आता सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला काय आहे? स्टेप डेव्हिएशन x बार इज इक्वल टू a प्लस u बार g. आता a तुम्हाला माहिती आहे, a आहे हा, g आहे हा. आता u बार काढण्याकरता काय फॉर्म्युला आहे? समेशन FI/UI अपॉन समेशन FI. क्लिअर. आता समेशन FI/UI किती आहे? 85 अपॉन 150. आता यांचं डिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. ते डिव्हिजन तुम्हाला मिळतं 0.57 ॲप्रॉक्सिमेट मिळतं राईट. तर आता इथे आपल्याला या व्हॅल्यूज टाकू. ए आहे तुमचा 2500, तो लिहिते मी इथे राईट. यू बार आपल्याला मिळाला 0.57, जी आपल्याला मिळतो आहे 1000. पहिल्यांदा बॉडमासनुसार पहिल्यांदा यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि मग नंतर 570 मल्टिप्लिकेशन केल्यावर राईट. आणि मग यांची ॲडिशन केल्यावर तुम्हाला मिळेल 3070. तर हा मीन काय विचारलेलं आहे पहा? फाइंड द मीन ऑफ वीकली वेजेस राईट. मग हे शेवटचं स्टेटमेंट घ्यायचं. द मीन ऑफ वीकली वेजेस इज इक्वल टू ₹3070. क्लिअर. तर आता आपण या व्हिडिओमध्ये स्टेप डेव्हिएशन मेथडनी मीन कसं काढायचं ते आपण बघितलं. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि उद्या आपण परत भेटू.